नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 24 ऑगस्ट आणि उद्या तुमची कॅप राऊंड 3च्या अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांची शेवटची तारीख असेल 25 ऑगस्ट, ज्या दिवशी तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, 26 ऑगस्टला तुमची वॅकंट सीट मॅट्रिक्स जे पण कॅप राऊंड 3ला प्रवेश झालेत आणि कॅप राऊंड 4ला जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांना माहिती मिळण्यासाठी कुठल्या कॉलेजला किती सीट शिल्लक आहेत, कोणत्या ब्रँचला किती सीट शिल्लक आहेत हे सांगणारी सीट मॅट्रिक्स 26 ऑगस्टला अनाऊन्स होते. विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 3ला अलॉटमेंट झाल्यानंतर ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा ते उद्या घेणार आहेत, या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स मी बघतोय आज आलेल्या की सर मला 3 राऊंड झाले की अलॉटमेंट झालेलीच नाही, मला अजून कॉलेज मिळालेलं नाही. तर मला हे सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, कदाचित तुमच्या लिस्ट भरण्यामध्ये काहीतरी मिस्टेक तुम्ही निश्चितपणे करताय. कारण तुमचं पर्सेंटाईल जर सपोज 85 पर्सेंटाईल असेल किंवा 60 पर्सेंटाईल असेल तर तुम्ही कॉलेज लिस्ट तयार करत असताना कस्टमाइज्ड कॉलेज लिस्ट पाहिजे. म्हणजेच तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होणारे कॉलेजेस तुम्ही टाकायला पाहिजे होते. बरं असो, आता जी काही वेळ तुमच्या हातातून निघून गेलेली ती तर आपण वापस आणू शकत नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 4साठी बेटरमेंट केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एका खूप महत्त्वाच्या गोष्टीवरती मी बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत अशा सर्व कॉलेजेसचा ओपन कॅटेगरीचा म्हणजेच कम्प्युटर सायन्सचा कट ऑफ या ठिकाणी मी दिलेला आहे या व्हिडिओमध्ये. आणि तो काही कॉलेजेसला होम युनिव्हर्सिटी, अदर युनिव्हर्सिटी अशा पद्धतीने पण कट ऑफ आहेत. सो मी पहिला पण व्हिडिओ बनवला होता कॅप राऊंड 1साठी, दुसरा पण बनवला होता आणि आता हा आपला तिसरा व्हिडिओ आहे पुण्यातल्या कॉलेजेससाठीचा. सो ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे आणि ज्यांना अलॉटमेंटच आत्तापर्यंत झालेलं नाही, कदाचित मला असं वाटतं की तुम्ही कॅप राऊंड 4ला जे की तुम्हाला 27 तारखेपासून फॉर्म भरता येणार आहेत आणि त्यामुळं ऑप्शन फॉर्म भरण्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. कारण तुम्ही आत्ता किमान आता ही शेवटची संधी आहे. पहा, कॅप राऊंड 4 म्हणजे नीट समजून घ्या तुमची शेवटची संधी आहे. कारण स्पॉट राऊंड असतील किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असतील जिथं मॅनेजमेंट कोटा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फीस खूप जास्त असणार त्या ठिकाणी. इवन द गव्हर्नमेंटने सुद्धा 1x 2x 3x फीस घेण्याची परवानगी इन्स्टिट्यूटला दिलेली कॅप राऊंडमध्ये म्हणजे स्पॉट राऊंडमध्ये किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये. त्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओमध्ये बोलणार आहेच. परंतु आत्ता आपण फोकस करणार आहे येणारा कॅप राऊंड 4 आणि त्याच्यासाठीची तुमची ऑप्शन फॉर्म लिस्ट कशी असावी. सो मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की आता तुम्ही रिस्क घ्यायची नाही. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट पहा, ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अलॉटमेंट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी अगदी तुमच्या पर्सेंटाईलला मॅच न होणारे कॉलेजेस टाकत बसू नका. टाकले तरी ते मिळणार नाहीत हे तुम्हाला माहिती आहे. 99 पर्सेंटाईलचं कॉलेज 60 पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्यांना मिळत नसतं विद्यार्थी मित्रांनो. सो हे प्रॅक्टिकली विचार करून बघा. सो तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होणारे कॉलेजेस, फॉर एक्झाम्पल आता इथं समजा पुण्यातले काही कॉलेजेस मी दिलेले आहेत या व्हिडिओमध्ये, त्याचा कट ऑफ एखाद्या कॉलेजचा 85 आहे, तुमचं पर्सेंटाईल 75 आहे, तर तुम्ही 85 90 पर्यंतचे कॉलेजेस टाकू शकता आणि तुमच्या 75 पर्सेंटाईलच्या खालचे पण तुम्ही कॉलेज 55 पर्यंतचे टाकायचे आहेत. म्हणजेच एक तर तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होणारे कॉलेजेस टाकावे लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आता मला कम्प्युटर सायन्सच पाहिजे, मला IT पाहिजे, मला AIच पाहिजे, मला टेक ब्रँचेस पाहिजे, मला अमुक एक कॉलेजेस पाहिजे, ही जी तुमची जिद्द आहे, हे जे तुमची तट आहे ते सोडून द्या. आता तुम्हाला कोर ब्रँचेसला सुद्धा अप्लाय करावं लागेल. तुम्हाला मेकॅनिकल ब्रँचेस पण ठेवावं लागतील लिस्टमध्ये, सिव्हिल ब्रँचेस पण असले पाहिजेत, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स पण पाहिजे, इलेक्ट्रिकल पण पाहिजे. आता तुम्हाला गाडीत घुसणं गरजेचं आहे. कारण तुमची कॅप राऊंड 4ची ही शेवटची संधी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं ही शेवटची संधी अजिबात गमावू नका. कारण बरेच जे मिडल क्लास स्टुडंट आहेत, ज्यांच्या आर्थिक अडचणी आहेत, अशा विद्यार्थ्यांनी पालक त्यांना जर इंजिनिअरिंग करायचं झालं तर केवळ फक्त लिस्ट प्रॉपर न भरता येण्यामुळे तुमची हे कॅप राऊंड प्रोसेस मिस होऊ नये. ठीक आहे. सो जसं आपण दरवेळी बघितलेलं आहे कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2चे कट ऑफ या कॉलेजेसचे, आता आपण बघूयात की पुण्यातल्या या कॉलेजेसचा कॅप राऊंड 3ची काय परिस्थिती आहे. चलो, कॅप राऊंड 3चा कट ऑफ अनाऊन्स झालेला ऑलरेडी पाहूया आपण. आता इथे मी जे तुम्हाला 63 कॉलेजेस दिलेले आहेत त्याला मी 4 ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की ग्रुप 1 आहे कॉलेजेस हॅव्हिंग कट ऑफ 95 अबोव्ह पर्सेंटाईल. तिसऱ्या राऊंड पर्यंत सुद्धा ज्या कॉलेजचा कट ऑफ
किती आहे 95% पेक्षा जास्त आहे अशा कॉलेजेसला आपण टॉप 17 पर्यंत ठेवलेलं आहे. म्हणजे एकूण 17 कॉलेजेस आहे ज्यांचा कट ऑफ कॅप 3 मध्ये सुद्धा 95च्या पुढे आहे. त्यानंतर कॉलेजेस हॅव्हिंग कट ऑफ 90 to 95% आहे. मी परत एकदा सांगतो, नीट लक्षात घ्या. इथं मी जो कट ऑफ दिलाय तुम्हाला अंदाज येण्यासाठी की ओपन कॅटेगरीचा कॉम्प्युटर सायन्सचा कट ऑफ दिलाय. आता तुमचा बाकीच्या ब्रँचेसचा कट ऑफ, कॅटेगरीचा कट ऑफ याच्यापेक्षा निश्चितपणे थोडा कमीच असणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याला कम्पेअर करायचं, कारण सगळा जर डेटा इथं आणायचं म्हणलं तर ते खूप मोठा आणि हेवी डेटा आहे. पण तुम्ही याच्यावरून अंदाज बांधू शकता की समजा तुम्हाला सिव्हिल पाहिजे, मेकॅनिकल पाहिजे किंवा IT पाहिजे, AIDS पाहिजे, AIML पाहिजे, तर याच्यापेक्षा कट ऑफ कम्प्युटर सायन्सपेक्षा थोडे कमीच असणार. सो याच्यावरून तुम्ही थोडासा तुमचा डिफरन्स काढू शकता. ज्यावेळी तुम्हाला फॉर्म भरायचा आता 27-28 तारखेला, त्यावेळी तुम्ही अंदाज लावू शकता की तुमच्या पर्सेंटाईलमध्ये आणि ह्या कॉलेजचा जो कट ऑफ आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे त्याच्यामध्ये नेमका डिफरन्स किती आहे. सो कमी डिफरन्स असलेले कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये घ्या. तुमचं पर्सेंटाईल 87 आहे, त्याला मॅच होणारे याच्यातले कॉलेजेस तुम्ही टाका आवर्जून. तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होणारे कॉलेजेस आणि इथं कॅप 3 चे कट ऑफ सगळ्या कॉलेजेसचे दिलेले आहेत. चलो त्यानंतर कॉलेजेस हॅव्हिंग तिसरा ग्रुप आहे कट ऑफ 80 to 90%. पुण्यातले ते कॉलेजेस ज्यांचा कट ऑफ कॅप 3 ला सुद्धा किती आहे 80 ते 90च्या दरम्यान आहे असे कॉलेजेस 32 to 50 रँकमध्ये आहेत. त्यानंतर चौथा ग्रुप केलेला आहे मी कॉलेजेस हॅव्हिंग कट ऑफ बिलो 80%. सो बिलो 80% म्हणजेच 51 ते 63 अशी कॉलेजेसची रेंज असणार आहे. आता आपण 1 by 1 जातोय. पहा टॉप 10 कॉलेजेस तुम्हाला पुण्यातले दिसत आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो पहा, आपलं जे महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज आहे COAP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, 1 नंबरचं रँकिंग त्याचं कायम आहे. कोड नंबर तुम्हाला दिलेले 6006. कॅप राऊंड 1 चा कट ऑफ होता 99.89. कॉम्प्युटर सायन्स ओपन कॅटेगरी याच्यापेक्षा बाकीचे कट ऑफ कमीच असणार, त्यामुळे तुम्ही तुमचे कम्पेअर करू शकता. त्याच्यानंतर कॅप 2 कडे या 99.83. पहा खूप कमी डिफरन्सने ते कमी झालेले. पहिले 3 डिजिट तर तुम्हाला सेम दिसत आहेत. त्यानंतर 99.81 कॅप 3 चा जो कट ऑफ आहे तो आता या कॉलेजेससाठी होम आणि अदर असं काही नाहीये, मी फक्त टाकून दिलेले दिस इज फॉर होम ॲज वेल ॲज अदर्स. ठीक आहे, ज्या कॉलेजेसने होम आणि अदर असं वेगळं डिस्टिंक्शन केलेलं आहे ॲडमिशन देताना ते पुढे तुम्हाला दिसणार आहे. ह्यांचं जनरल कट ऑफ आहे पूर्ण महाराष्ट्रासाठीचा. ओके, सो 99.81. सो COAP चा कॅप 3 चा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो कम्प्युटर सायन्सचा, तो म्हणजे 99.81. इथं क्लोज झालेले कॅप 3. सो जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी खास करून जे 11-12चे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात ठेवा, तुमचं जर COAP ला कम्प्युटर सायन्स करायचं ड्रीम असेल तर तुम्हाला हे 3 कट ऑफ खूप महत्त्वाचे आहेत जे लक्षात ठेवावे लागतील. आणि या वर्षीचे विद्यार्थी आता ज्यांचं कम्प्युटर सायन्स 9.81 ला इथं क्लोज झालं आणि ज्यांना IT ची ब्रँच मिळाली ह्याच कॉलेजमध्ये COAP मध्ये, त्यांना जी मिळालेली असेल सपोज 99.80 ला मिळाली तर 0.1 चा डिफरन्स आहे. अशा विद्यार्थ्यांनी पण बेटरमेंट केलं तर चालेल, कारण तुम्हाला IT ऑलरेडी मिळालाय. 0.01 चा जो डिफरन्स आहे तो कॅप राऊंड 4 ला कदाचित कमी होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे डिफरन्स जर फार कमी असेल तर तुम्ही कॅप राऊंड 4 ला गेलेलं चांगलंच आहे. अजून सुद्धा उद्याचा जो दिवस आहे ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं नाही आणि फार कमी डिफरन्सने तुम्हाला कट ऑफ दिसत आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 4 चा चान्स घ्यायला काही हरकत नाही. परंतु हे तुमची ऑलरेडी कॅप 3 ची सीट रिझर्व आहेच, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. मी स्वतः असं काही सांगणार नाही, कारण रिस्क पण आहेच. रिस्क कोणते आहे तर कट ऑफ कदाचित कमी जो आहे तो वाढला पण जाऊ शकतो, पण त्यांना तुमचं काही नुकसान होणार नाही, कारण तुम्ही उद्या जाऊन जे ऍडमिशन घ्यायचंय त्याच्याऐवजी 1 तारखेच्या नंतर ऍडमिशन घ्यायचं 2, 3, 4 सप्टेंबरला. ओके, तुमचा आता यावेळी जी सीट मिळाली ती रिझर्वच असणार आहे. चलो PICT कोड नंबर आहे 6271. कॅप 1 चा कट ऑफ 99.71, 2 चा आहे 99.66 आणि 3 चा आहे 99.64. सो इथं सुद्धा तुम्ही डिफरन्स बघा, फार कमी नंबरने पर्सेंटाईल 1 चा तर विषयच नाही, 1 पर्सेंटाईल तर कमीच नाही याचा. पण क्युमेस जे की वुमेन्स कॉलेज आहे, महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज जे की मुलींसाठी खास करून संबंध महाराष्ट्रातल्या मुलींना आहे का, ज्या मुलींचं स्वप्न आहे की मला इंजिनिअरिंग करायचं त्या मुलींसाठी महाराष्ट्रातील टॉपचं हे कॉलेज आहे क्युमेसचं. आणि ह्याचा कट ऑफ कॅप 1 चा होता 99.27, 2 चा आहे 99.24 आणि इथं कमी झालेला आहे. कॅप 3 ला तो कट ऑफ 98.57, म्हणजे इथं जवळपास 1 पर्सेंटाईल पेक्षा थोडा कमी डिफरन्स, म्हणजे थोडा जास्त डिफरन्स दिसतोय. इथं 99 चा 98 झालाय. सो अजून पण ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलंय, ज्या मुलींना
इथं IT ब्रँच मिळाली, AIDS मिळाली आणि त्यांना कम्प्युटर पाहिजे. तुम्ही डिफरन्स चेक करू शकता. 1% डिफरन्स जर तुमचा असेल तर तुम्ही बेटरमेंट केलं तरी पण तुमची ब्रँच अपग्रेड होऊ शकते. मी असं नाही म्हणणार की तुमचं ॲडमिशन इथून इथं होईल, दॅट्स नॉट पॉसिबल. एवढा डिफरन्स नाही पडणार, परंतु तुमचं ॲडमिशन याच कॉलेजमध्ये सध्या IT ला आहे तर ते CS ला होऊ शकतं, सध्या AIDS ला आहे तर ते IT ला होऊ शकतं. म्हणजे तुमची ब्रँच अपग्रेड होण्याचे चान्सेस कॅप 4 ला निश्चितपणे आहेत. जर पर्सेंटाईल डिफरन्स तुमचा कमी असेल तर तो तुम्ही स्वतः चेक करायचा आहे की नेमकं काय. आता हा डेटा जो आहे तो ऑलरेडी आपण CET सेलवरून ऑथेंटिकेट डेटा घेतलेला आहे कॅप 3 साठीचा. चलो, VIT कॉलेज आहे, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोड नंबर आहे 6273, 98.94. इथं तो 98.89 झाला, 98.84 झाला, थोडा डिफरन्स तुम्हाला इथं पण दिसतोय VIT. त्यानंतर PCCOE पिंपरी 98.92, 98.82 इथं कमी झालेला आहे. 98चा डायरेक्टली 96 म्हणजे 2%चा डिफरन्स इथं जवळपास पडलेला आहे. कुठल्या कॉलेजला? PCCOE पिंपरीला. सो जे विद्यार्थी ऑलरेडी PCCOE पिंपरीमध्ये आहेत आणि त्यांना वेगळी ब्रँच मिळाली असेल तर ह्या पण विद्यार्थ्यांनी हा चान्स घेतला तर काय हरकत नाही, कारण 2%चा डिफरन्स तुम्हाला दिसतो इथं, तो तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. PVG पुणे विद्यार्थीगृह 97.79 होता, त्याच्यानंतर कॅप 2 ला तो आला 97.71 आणि 97.65, थोडासा डिफरन्स आहे. DY पाटील कुर्डी 6272 कोड नंबर 97.78, 97.74, थर्ड राऊंडसाठी 97.72, 0.02चा डिफरन्स आहे फक्त. त्यानंतर AISSM 6278 कोड नंबर 97.12 होता, 97.03 झाला, 96.91, इथं 1%चा डिफरन्स आहे AISSM ला. PCCOE रावेत, पहा हे दोन कॉलेज आहेत, PCCOE एक पिंपरीचा आहे, एक रावेतचा आहे. 96 होता, याचा कट ऑफ थोडा कमी असतो याच्यापेक्षा. 96 कॅप 2 साठी 96.83 आणि 96.74, इथं सुद्धा डिफरन्स 1%चा देखील नाही, फार कमीने कमी होतोय. GSPM तातोडे, दिस इज वन मोर कॉलेज विच इज द बेस्ट कॉलेज इन द पुणे सिटी. 6141 96.97, 96.91, तुम्ही चेक करा, इथं कट ऑफ जो आहे थोडासा कमी झालेला आहे 96.97. आता पहा 96.91 होता कॅप 2 ला, कॅप 3 ला वाढला, म्हणजेच प्रत्येक वेळी कट ऑफ कमीच होतो हे पण चुकीचं आहे. काही वेळा कट ऑफ, काही इन्स्टिट्यूटचा, काही कॉलेजेसचा कट ऑफ वाढत देखील आहे. सो ते पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. चलो, आता बघतो आपण कॉलेज 11 IIIT I2IT 6754. कॅप 1 होता मित्रांनो 96.97, 96.39, 96.16, 1%चा देखील डिफरन्स नाही, फार कमीने कमी झालेला आहे. त्यानंतर AISSMS IoT इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच कॉलेजचं आहे, पहिलं जे कॉलेज आहे त्याचीच, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट सेकंड ब्रँच 06282, 96.77, 96.66, 96.64. सो पॉईंटचा डिफरन्स आहे, 0.0 मध्ये फरक पडायला आहे. पहा 0.77, 0.66, 0.64, थोडासा 0.01, 0.02, 0.05चा फरक तुम्हाला पडताना दिसतोय. 12 कॉलेजेसपर्यंत आलं, पण रँक 13 पर्यंत आलेले. पहा DY पाटील पिंपरीला 06207, 96.68, 96.83, होम ऑदर्स लक्ष ठेवा हे 96.66 आणि ऑदर्ससाठी कॅप 3 चे कट ऑफ पहा 94.78. सो ऑदरच्या विद्यार्थ्याचं जे आहे ते तुम्ही लक्षात घेऊ शकता. 97.29 होता कॅप 2 साठी, तो कॅप 3 ला तुम्हाला 94.78 दिसत आहे. त्यानंतर MIT आळंदी 06146 कोड नंबर आहे, हे कोड नंबर पण तुम्हाला ऑप्शन फॉर्म लिस्टला उपयोगी पडतात. 96.15, 95.98, 95.98, मला वाटतं इथं सेम दिसतोय. कॅप 2 कट ऑफ, कॅप 3 कट ऑफ तुम्हाला सेम दिसत आहे. त्याच्यानंतर जिथं ऑदरला नाही, जे वन वे आहे ते पण कन्सिडर करा. MMCOE कर्वेनगर 95.78, 95.64, 95.81. सो 95चा आकडा कायम आहे MMCOEचा. PES मॉडर्न कॉलेज 06139, 95.57, 95.21, 95.64, इथं सुद्धा 95 कायम आहे. 16व्या कॉलेजपर्यंत आला, पण 95च्या आसपास अजून पण पर्सेंटाईल फिरत आहे. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसारी खुर्द, या पण कॉलेजचा कट ऑफ तुम्ही बघा. कॅप 1 साठी 95.31 होता, नंतर आपण दोन्ही घेतलेले आहेत
सेकंड आणि थर्ड राऊंडसाठी, कारण विद्यार्थ्याची डिमांड होती. कॅप राऊंड 1ला आपण फक्त काय केलं होतं, जनरल कट ऑफ कम्प्युटर सायन्सचा एक्सप्रेस केला होता किंवा सांगितलं होता. कॅप 2 पासून आपण काय करतोय, ज्या कॉलेजला होम आणि अदर आहे ते दोन्ही पण कट ऑफ सांगतोय. होमचा कट ऑफ 94.37 होता कॅप 2ला. कॅप 3ला किती येतो, 94, म्हणजेच 0.37 ने कमी झाला. त्यानंतर अदरचा कट ऑफ 95.67 होता. आता इथं अदरचा कट ऑफ किती आहे, 95.64. सो 0.03चा तिथं पण डिफरन्स आहे, कमी झाला 0.03 ने. अदरला अदर कम्पेअर करा, होमवाल्याने होम कम्पेअर करा. अदर युनिव्हर्सिटी म्हणजेच जे बाहेरच्या युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहेत त्यांच्या ॲडमिशनसाठीची ती प्रोसिजर. चलो, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव 94.49 कॅप 1चा होता. त्यानंतर कॅप 2ला आपण होम आणि अदरसाठी बघतोय 93.91. आता किती आहे कॅप 3ला होमचा, 93.91 कायम आहे, काही सुद्धा फरक नाही पडला. 95.33 इथं तर वाढला, सॉरी कमी झाला, 95.33. अदरचा 94.81. सो वडगावच्या कॉलेजबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट्स टाकले होते की वडगावचं सिंहगड कॉलेज कसं आहे, दी बेस्ट कॉलेज आहे, काही प्रॉब्लेम नाही. कट ऑफ मात्र या रेंजमध्ये अजून देखील आहे कॅप 3ला 94.81. सो वडगावच्या कॉलेजला ज्या ज्या विद्यार्थ्यांना ITची ब्रँच मिळाली आणि खूप कमी नाही, तुम्ही जर 93वर असाल तर तुम्ही बेटरमेंट करा. कॅप 4ला तुम्हाला चान्सेस आहेत, 94वरती कम्प्युटर सायन्स येण्याचे चान्सेस आहेत. 0.81चा डिफरन्स होऊ शकतो, मी पण कन्फर्म नाही सांगू शकत, पण तुमचा डिफरन्स जर कमी आहे, तुम्ही ऑलरेडी 93 पॉईंट समथिंग आहात, 1% डिफरन्स आहे अदर युनिव्हर्सिटीचे स्टुडंट, तर तुम्ही ती रिस्क घेऊ शकता, बेटरमेंट करू शकता. IT वरून तुम्हाला CS मिळू शकतं त्या कॉलेज. सो मला एकच सांगायचं आहे की कॅप 3 आणि कॅप 4मध्ये तुमच्या ब्रँच अपग्रेड व्हायला तर काही चान्सेस आहेत. मी म्हणत नाही की तुमचं डायरेक्ट कॉलेज जम्प आउट होईल, परंतु तुमच्या ब्रँच चेंज होऊ शकतात. ओके, चलो, डिफरन्स कमी असेल तर मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज वाडिया कॉलेज कोड नंबर 06281 कॅप 1 होता 93.94. आता कॅप 2 साठी होम आहे 93.84, हा कायम आहे कॅप 3मध्ये पण. अदरचा होता 94, आता आहे 93.89, थोडासा कमी झाला. भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लवले, आता हे जनरल आहे आणि खालचं जे आहे भारतीय विद्यापीठ वुमेन्स कॉलेज, हे दोन्ही कॉलेज एक सोबत ठेवलेले आहेत आपण. पहा, कॅप 1 याचा 93.8 होता, जनरल कॉलेज जे आहे. वुमेन्सचं कॉलेज जे आहे ते 93.46 होम, अदरसाठी 95.06. तेच जर आपण कॅप 2 कॅप 3ला पाहिलं, भारतीय विद्यापीठ कॉमन कॉलेज जे आहे बॉयज अँड गर्ल्ससाठी, तुम्ही जर बघितलं कॅप 2चा कट ऑफ आहे 94.34 अदरसाठी आणि इथं आहे 94.18. थोडा डिफरन्स तुम्हाला दिसते भारतीय विद्यापीठला. पण मुलींचं जे कॉलेज आहे भारतीय विद्यापीठचं कात्रजचं, त्याच्यामध्ये तुम्ही कॅप 2चा होमचा पहा 93.84 आणि इथं वाढला आहे. अगोदर कमी होता 93 होता, इथं 94 झाला आहे. सो वुमेन्सचं जे कॉलेज आहे तिथं परफेक्ट रेस आहे. लोकल कॅन्डिडेट जे आहेत त्याच युनिव्हर्सिटीचे आणि खास करून मुली ज्या आहेत त्यांचा प्रेफरन्स माझ्या हिशोबाने भारतीय विद्यापीठच्या कॉलेजला खूप जास्त आहे मुलींचं. त्याच्यानंतर 94.51 अदर युनिव्हर्सिटी गर्ल्ससाठी आणि 94.01 तो थोडासा कमी झालेला आहे. नेक्स्ट, GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाघोली कॅप 1 होता 93.25, आता इथं होमसाठी 92.65 आणि तोच तुम्हाला इथे किती दिसतोय 92.60, 0.05चा डिफरन्स आलेला आहे. JSPM जयंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हडपसर कॅप 1चा जनरल कट ऑफ होता कम्प्युटर सायन्सचा 92.93. त्यानंतर कॅप 2 साठी दोन्ही घेतले होते आपण 92.45 होमसाठी, तो इथं तुम्हाला 92.55 दिसतोय. सो कट ऑफ वाढलेला आहे. त्यानंतर 94.37 अदरसाठी, 94.29 अदरचा मात्र कमी झाला आहे. सो होमचा वाढला, अदरचा कमी झालेला आहे कॅप 3मध्ये, पण डिफरन्स हा फार कमीच आहे, 0.03 0.05चा डिफरन्स आहे. त्यानंतर सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीज काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोड नंबर आहे 06178 कॅप 1 साठी जनरल कट ऑफ होता 92.53, कॅप 2 चे दोन्ही कट ऑफ 92.40. आता कॅप 3 साठी होमचा पहा 92.91, इथं पण कट ऑफ वाढलेला आहे नवलेचा सुद्धा, 92.40 होता 92.91 झाला. त्याच्यानंतर अदरसाठी 93.27, 93.27 कायम आहे तसाच आहे. ठीक आहे, सेम दिसतंय. नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तळेगाव स्टेशन 92.45, 93.10 इथं कमी झालेलं आहे थोडं. अजिंक्य DY पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग लोहगाव सेकंड आणि थर्ड बघूया आपण. आता इथं 2-4 कट ऑफ होत आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं स्पीडअप बघावं लागेल की डिफरन्स नेमका सेकंड आणि थर्डचा बघूया किती पडलाय. होम किती आहे 91.87,
आणि इथं किती 92.33. सो वाढला का नाही कट ऑफ? होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स कट ऑफ वाढलेला आहे तुमचा. त्यानंतर अदरसाठी 93.16 होता कॅप 2 मध्ये. कॅप 3 मध्ये किती झाला आहे 94.20. म्हणजे दोन्ही ठिकाणी कट ऑफ डी.वाय. पाटील अजिंक्य स्कूल ऑफ इंजिनिअरिंग लोहगाव पुणेचा वाढलेला आहे. JSPM नरे, ज्या विद्यार्थ्यांना नरेचं कॉलेज मिळालेलं त्यांनी पण बघा, चेक करा, लक्ष द्या. कॅप 2 चा होमचा कट ऑफ होता 90.35 कम्प्युटर सायन्स आणि तो आता आहे 90.16, थोडासा कमी झालेला आहे. 92.98 ऑदरचा होता आणि ऑदरचा वाढलेला आहे. सो आपण असं बघतोय की मागच्या 3-4 कॉलेज पासून 25 पासून पुढे जे कॉलेजेस आहेत त्यांचे कट ऑफ कमी व्हायच्या ऐवजी वाढताना दिसत आहेत जनरली कॅप 2 मधून कॅप 3 मध्ये येताना. चलो, विद्याप्रतिष्ठान कमलनयन बजाज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बारामती किती होता 91.31 कॅप 2 ला. कॅप 3 ला तसाच राहिला 91.31. कॉम्प्युटर सायन्सचा कट ऑफ थोडासा कमी झाला नाही. VP विद्याप्रतिष्ठान. इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्यांना मिळाले त्यांनी बघा, कॅप 1 साठी 91.27 होता, आता 90.41 झाला कॅप 2 साठी. कॅप 3 मध्ये तो 90.93 म्हणजेच थोडा वाढलाय. इंदिरा कॉलेजचा सुद्धा थोडा कट ऑफ वाढलेला आहे कम्प्युटर सायन्सचा. NBN सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट कॅम्पस NBN साठी किती होता कॅप 2 ला 89.85, इथं पण थोडा वाढलाय पहा, 85 होता 0.85, 0.98 झाला. त्यानंतर ऑदरचा 91.75, इथं पण वाढलाय 92.65. म्हणजे मी जे म्हणतोय तुम्हाला की कॅप 2 ला जे पण कट ऑफ आहेत कॅप 3 साठीचे कट ऑफ तुम्ही चेक करू शकताय की वाढताना दिसत आहेत. कॉलेज रँक 25 पासून पुढचे तर खास वाढताना दिसत आहेत, कमी नाहीत होत. त्यानंतर मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोहगाव कॅप 2 होम होता 89.14, 89.68 वाढलेला आहे. 92.60, 92.91 इथं पण वाढलेला आहे. सो याचा पण वाढला आहे. TSS वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट बावधान पुणे इथं किती आहे पहा 84.86, 88.55 कितीने वाढलाय पहा, 4% कट ऑफ वाढलाय कम्प्युटर सायन्सचा. त्यानंतर अदर युनिव्हर्सिटी 87.68 इथं सुद्धा 3% वाढलाय. 87चा 89 पॉईंट समथिंग 91 म्हणजे जवळपास 2.5-3% तिथं सुद्धा वाढलाय. कोणाचा? वसंतदादा पाटील. म्हणजे जवळपास कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 25 रँकिंग पासून पुढं जवळपास आपण आता 32, 33, 34, 35 पर्यंत आलोय. कट ऑफ वाढताना पण दिसायले. सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कोंडवा BK ज्या विद्यार्थ्यांचा सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कोंडवा BK ला नंबर लागलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी कॅप 3 साठी न ऍडमिशन करता कॅप 4 साठी जात आहेत त्यांनी डिफरन्स पाहून ठेवा. कॅप 2 चा होता 86.72, आता झाला 87.59 वाढला. अदरचा होता 88.68, आता तो झाला 89.83. म्हणजे सिंहगड कोंडवाच्या कॉलेजचा सुद्धा कट ऑफ कॅप 2 मधून कॅप 3 कडे येताना वाढलेला आहे. 1%चा डिफरन्स 88 होता 89 झालेला आहे. त्यानंतर आपण पुढे जातोय रसिकलाल M धारीवाल सिंहगड इन्स्टिट्यूट कॅम्पस वारजे. कॅप 2 किती होता मित्रांनो 87 होम साठी, तोच आता किती झालाय 90. सो 3% इन्क्रीज आहे. 88 होता 91 झाला, इथं पण 3% कट ऑफ वाढलाय. म्हणजे बऱ्याच कॉलेजेसला कट ऑफ वाढताना दिसत आहे कॅप 2 मधून कॅप 3 मध्ये येताना. सर मग आम्ही बेटरमेंट करावं की काय करावं? मी पहिलंच म्हणलंय की ते तुमच्या मनावर आहे. तुम्हाला ऑलरेडी सीट बेटरमेंट केल्यामुळे रिझर्व राहणार आहे. तुमची ह्या राऊंडची जी अलॉटमेंट आहे ती फिक्स राहणार आहे. पण जर नाही मिळाली तुम्हाला समजा कट ऑफ वाढला तर आहे ती सीट तर मिळणारच आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना ब्रँच अपग्रेड करायचे आहेत आणि ते ह्या कॉलेजेसला आहेत म्हणजेच Tier 2 Tier 3 कॉलेजेसमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांनी हे जर डिफरन्स बघितला तर तुम्ही पुढचा निर्णय घेऊ शकता. झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नरे कॅप 1 चा होता 87.94, आता तो कॅप 2 साठी 87.41 आणि इथं आहे 87.32. थोडासा इथं पण कमी आहे 0.10, 0.20 चा डिफरन्स आहे. झील कॉलेज, झील पण बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळालंय. कमेंट बॉक्समध्ये मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं झील कॉलेज मिळालंय. सो चेक करू शकता, तुम्हाला ब्रँच अपग्रेडसाठी फायदा होऊ शकतो डिफरन्स कमी असेल तर. अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे कॅप 1 होता 87.31, आता कॅप 2 साठी होम आहे 86.91 आणि कॅप 3 मध्ये आहे 93.81. कितीचा डिफरन्स पडला बघा, 86 होता 93 झाला. म्हणजेच जसं जसं आपण पुढे चाललोय Tier 3 कॉलेजेसचा कट ऑफ माझ्या ऑब्झर्वेशन नुसार वाढलेला आहे कॅप 2 मधून कॅप 3 मध्ये येताना.
सो तुमचं पण ऑब्झर्वेशन ते पाहिजे. 89 होता अदरसाठी, तो मात्र इथं कमी झाला, 87 झालेला आहे. ओके, कमिंग टू द नेक्स्ट पॉइंट. चलो, ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. कॅप 1 होता 85.88. कॅप 2 साठी होम होता 85.85 आणि कॅप 3 साठी होम आहे 86. याचा पण ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा पण कट ऑफ वाढलेला आहे आणि 87.77 अदरसाठी होता कॅप 2 मध्ये. आता अदरसाठी 89.51, म्हणजे इथं पण तुम्हाला 2% डिफरन्स दिसत आहे. ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला सुद्धा कम्प्युटर सायन्सचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो कॅप 2 वरून कॅप 3 ला वाढलेला आहे. TSSMS भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नरे. कॅप 1 होता 85.11. कॅप 2 चा होम होता 84.86. कॅप 3 चा होम आहे 85.85. चेक करू शकता तुम्ही, इथं पण वाढलेला आहे. भिवराबाई सावंत 87 आहे ऑदरसाठी कॅप 2 चा 87.68, 87.34, थोडासा कमी झालेला आहे अदर युनिव्हर्सिटी. त्यानंतर KJEI त्रिनिती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येवलेवाडी. कॅप 2 आहे 82.88 होमसाठी, 87 झाला. 5% त्रिनिती कॉलेजचा कट ऑफ कम्प्युटर सायन्ससाठी वाढलेला विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर अदरसाठी 86 होता, तो पण 1 ने वाढला, 87 झाला. म्हणजे टियर 3 कॉलेजेस त्यांचा कट ऑफ वाढत आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांनी कॅप 1 ला बघितलं की आपल्याला वरचे कॉलेजेस मिळतात काय, त्या विद्यार्थ्यांनी नंतर विचार केला नाही. कॅप 2 लाच त्यांचं जास्त बुकिंग झालेलं, त्यांनी टियर 3 टियर 2 च्या कॉलेजेसचा विचार प्रामुख्याने केला आणि त्यांनी ऍडमिशन्स घेतल्यामुळं हा कट ऑफ वाढत गेलेला आहे. बरेच विद्यार्थी कॅप 2 कॅप 3 मध्ये काय करतात, आता ह्या कॅप 3 ला तर तुम्ही विचार करा, कॅप 4 ला जाताना कॅप 3 ला तर कितीतरी सीट बुक होणार आहेत. अतिशय कमी वॅकन्सीज राहतात प्रत्येक कॉलेजेसला. 80% विद्यार्थी ऍडमिशन घेतात. ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅप 2 होम होता 81. कॅप 3 आहे 81.64, वाढलेला आहे 86.55. अदर युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स जे बाहेरून चाललेत, ज्यांना मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ISBM मिळालं, त्यांनी लक्ष द्या. त्याच्यानंतर 81.64 होम आहे. अदरचा 86 होता, त्याचा पण 87 झालेला आहे. म्हणजेच या सर्व कॉलेजेसमध्ये ह्या पेजवर तुम्ही बघा, प्रत्येकाने ज्यांना ज्यांना ह्या अलॉटमेंट झालेल्या आहेत, तर कॉलेजेसचे कट ऑफ वाढताना दिसत आहेत, थोडे थोडे वाढत आहेत. आता कॅप 4 ला काय होईल सर, मग याच्यापेक्षा जास्त वाढेल का? कॅप 4 ची शक्यता वेगळी आहे. कारण आता बरेच विद्यार्थी पहिले बेटरमेंट करून कॉलेज रिझर्व केले होते त्यांनी, आता ते डायरेक्ट ऍडमिशन घेत आहेत. त्यामुळे कॅप 4 चं चित्र थोडं वेगळं असणार आहे निश्चितपणे. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. ज्ञानबा सोपनराव मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बाणेर. कॅप 1 होता 82.88. कॅप 2 ला पण होम आणि अदर घेतलं होतं 77. कॅप 3 ला होम किती 83. तुम्ही इथं चेक करू शकता विद्यार्थी मित्रांनो, मोझे ज्ञानबा मोझे कॉलेज याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय 77 होता 83 झाला, 5% इन्क्रीज आहे. इवन दो अदरचा 84 होता, तो पण 85 झाला. म्हणजे प्रत्येक कॉलेजला पुढच्या 25 च्या नंतर जवळपास कट ऑफ वाढताना दिसतोय. पुणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मांजरी हडपसर 82 होता कॅप 1. कॅप 2 चा होम होता 81.32, 83 झाला, वाढला. 85 होता अदरचा 85.52, अदरचा थोडा कमी झालेला आहे. असोसिएशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे डिस्ट्रिक्ट. अलर्ट चॅरिटेबल ट्रस्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट मला आलेले आहेत. अलर्ट कॉलेज त्यांना अलर्ट झालेलं होतं. कॅप 1 तुम्ही बघू शकता 82 होता, त्याच्यानंतर होम युनिव्हर्सिटी कॅप 2 साठी 83.93 होता, आता तो 91 झालाय. तुम्ही चेक करा विद्यार्थी मित्रांनो, अलर्ट चॅरिटेबल ट्रस्ट या कॉलेजचा कट ऑफ वाढलेला आहे. 83 होता 91 झाला, म्हणजे कितीचा राईज आहे बघा. कॅप 2 ला 83 होता, जवळपास 8% ने कट ऑफ वाढलेला आहे अलर्ट चॅरिटेबलचा. 84.49 अदर युनिव्हर्सिटी, त्याचा पण 88 झालेला, म्हणजे इथं पण 4% डिफरन्स दिसतोय. सो दोन्हीकडे कट ऑफ अलर्ट चॅरिटेबल ट्रस्टचा वाढलेला आहे. त्यानंतर DY पाटील टेक्निकल कॅम्पस वरळे तळेगाव 82 होता. कॅप 2 ला होम अदर पहा 80.47, इथं थोडासा कमी झालाय होमचा. कॅप 3 ला 87 अदर युनिव्हर्सिटी होता कॅप 2 चा, आणि कॅप 3 ला झाला 85.91. सो इथं पण 2% डिक्रीज आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज अलॉट झालेले आहे डॉक्टर DY पाटील टेक्निकल कॅम्पस, त्यांनी चेक करा, थोडासा कट ऑफ तुमच्या कॉलेजचा मात्र कमी झालेला आहे. त्यानंतर विद्याप्रसारणी सभा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्निकल इन्स्टिट्यूट लोणावळा 82 होता, 79 होम साठी होता, आता 71, खूप डिक्रीज झालेला आहे.
79 वरून 71 वर जवळपास 7-8चा डिक्रीज तुम्हाला दिसते. इथं 90 होता अदरच्या कॅन्डिडेटसाठी, अदर युनिव्हर्सिटी 89.7 वर आलेला आहे, थोडासा तिथं पण कमी आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड सायंटिफिक रिसर्च कुसगाव 81 होता कॅप 1 साठी. होमचा किती होता कॅप 2 ला? कॅप 2 चा होमचा किती होता? 79.69 आणि तो 78 वर आला, एक ने कमी झाला. अदरचा 85 होता, तो 84 वर आला, तिथं पण एक कमी झालेला आहे. ज्ञानबा सोपनराव मोजे ट्रस्ट दुसरं कॉलेज आलं बघा, हे पहा 41 ला पण ज्ञानबा सोपनराव मोजे आहे, बानेरचं कॉलेज आहे ते, बालेवाडी. आणि हे दुसरं कॉलेज आलं 47 ला, ज्ञानबा सोपनराव मोजे ट्रस्ट, पार्वतीबाई जी बोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाघोली. कॅप 1 चा कट ऑफ होता कम्प्युटर सायन्स 81.64. आता कॅप 2 साठी 81.80 होता होमचा, तो 78 वर आला, म्हणजे 3 ने कमी झाला. अदर युनिव्हर्सिटी कॅन्डिडेटसाठी 84 होता, तो 84.62 वाढलेला आहे. 84.11 होता, तो किती झाला? 84.62. सो ज्ञानबा सोपनराव मोजे वाघोलीच्या कॉलेजचा कट ऑफ जनरली अदर युनिव्हर्सिटी कॅन्डिडेटसाठी वाढलेला दिसत आहे. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद होमचा होता 75, आता होमचा झाला 75.16, थोडासा कमी झाला आहे. अदरसाठी 82.37 होता कॅप 2, आता अदरसाठी 81 झालेला आहे, थोडा 1% कमी झाला आहे. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग होम युनिव्हर्सिटी कट ऑफ होता कॅप 2 साठी 75.21, आता 78.58 झालेला आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी कीस्टोन ज्यांना अलॉट झालाय त्यांनी चेक करा. 75 होता 78 झाला. होम युनिव्हर्सिटी पुणे रिजन मधले जे विद्यार्थी आहेत ते. आणि अदर युनिव्हर्सिटी 80.35 होता, त्याचा 79.69 झालेला आहे. सो इथं पण तुम्हाला ब्रँच अपग्रेडचा थोडा चान्स आहे, कट ऑफ कमी होताना दिसतोय थोडासा अदर युनिव्हर्सिटीसाठी. केजेस एज्युकेशन इन्स्टिट्यूट ऑफ केजेसीओई अँड मॅनेजमेंट पिसोळी किती होता होमचा? कॅप 2 ला 77.53, आता किती झाला? 79, वाढला. मी म्हणतोय ना तुम्हाला मगाचपासून बऱ्याच कॉलेजचा कट ऑफ वाढताना दिसतंय. 81.94 अदर युनिव्हर्सिटी होता, तो आता 83 झालेला आहे. म्हणजेच 25 पासून पुढे जर बघत गेलो आपण तर कट ऑफ जनरली वाढताना दिसत आहेत. त्यानंतर पीके टेक्निकल कॅम्पस कॅप 1 होता 77, कॅप 2 कट ऑफ होता 74 होमसाठी, 73 झाला, थोडा कमी झाला होमसाठी. 78 अदरसाठी होता, कॅप 3 मध्ये 78, इथं 61 आहे 78.61, इथं 78.16, थोडा कमी झाला आहे. पीके टेक्निकल ज्यांना आलंय त्यांनी बघा. त्यानंतर जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग किती होता? 68.48 होमसाठी, 65.51 झाला, 3 ने कमी झाला. अदरसाठी 69.32 होता, 69.32, जैसे थे, बिलकुल कट ऑफ कमी झालेला नाही. अदर युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पहा 69.32 होता, 68 झाला, 1 ने कमी झालेला आहे होम युनिव्हर्सिटी. अदरसाठी 76 होता, 77 झालेला आहे, वाढलेला आहे. होमसाठी कमी झाला, अदरसाठी वाढलेला आहे. सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग होमचा होता 67.21, आता तो झालेला आहे 65.63, सो 2 ने कमी झालेला आहे. अदर युनिव्हर्सिटी 77.16 होता कॅप 2 चा, तो झाला 78.24, सो 77 चा 78, याचा कमी झालाय होमचा 67 चा 65, इथं 77 चा 78. म्हणजे जे कॉलेज सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहे त्याचा कट ऑफ होमचा काय झालेला आहे? कमी झालाय, पण अदर युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट 77 चा 78 झालेला आहे. 55 नंबर कॉलेज पहा, 55 नंबर कॉलेजला आपण चेक करू शकतो कोण आहे? शहाजीराव पाटील प्रतिष्ठान, एस.बी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वांगाली तालुका इंदापूर. सो 70.20 कॅप 1 होता, कॅप 2 चा कट ऑफ आहे त्याचा 64.71 आणि तोच होमसाठी कॅप 3 ला झालेला 68. तुम्ही इथं पण बघू शकता 4% डिफरन्स, म्हणजे राईज झालेला आहे, राईज अप. त्यानंतर 73 होता अदरसाठी, तो पण 78 झालाय, म्हणजे इथं पण तुम्हाला 5% राईज जवळपास दिसते. सो शहाजीराव पाटील ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी पहा दोन्ही ठिकाणी कट ऑफ होम आणि अदर युनिव्हर्सिटीचा वाढताना दिसत आहे. त्यानंतर जातोय आपण 56 नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पहा, कॅप 1 होता 68.37, कॅप 2 चा होम होता 65.30, कॅप 3 चा होम आहे 63. इथं पर्सेंटाईल कमी झालेला आहे 2%. नवसह्याद्री ग्रुप होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट जे पुणे रिजन कॅन्डिडेट आहे त्यांनी पहा
कमी झालेला आहे. अदर युनिव्हर्सिटीसाठी 58 होता, आता तो किती झालेला आहे 74 झालेला आहे. म्हणजे अदर युनिव्हर्सिटीचा कट ऑफ वाढलेला आहे, 58 वरून डायरेक्ट 74 झालेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना ज्यांना 9 सह्याद्री मिळाले त्यांनी लक्षात घ्या, कट ऑफ प्रचंड वाढलेला आहे. जर तुमच्या पर्सेंटाईलमध्ये डिफरन्स जास्त असेल तर तुम्ही कॉलेज फायनल केलेलं कधीही चांगलं आहे तुमच्यासाठी. चलो नेक्स्ट 57 समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. कॅप 1 होता 67.82. होम युनिव्हर्सिटीसाठी कॅप 2 होता 62, आता तो झालेला आहे 62.91, थोडासा वाढला आहे. 72 अदरसाठी होता, 65 झालेला आहे, अदरचा कमी झालेला आहे. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अदर युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स लक्ष द्या, कमी झालेला आहे तुमचा. राजगड टेक्निकल कॅम्पस कॅप 2 होता होमसाठी 57.40, कॅप 3 साठी होममध्ये आलेला आहे 59, म्हणजे 2 ने वाढलेला आहे. अदरचा 49 होता, तो 78 झाला. बापरे, इथं डायरेक्ट एवढा राहायचा आहे, 49चा डायरेक्ट 78 झालेला विद्यार्थी मित्रांनो. अलामीन पाहू शकताय, होमसाठी होता 54, तो झाला 45, जवळपास तुम्हाला 9 पर्सेंटाईलचा डिक्रीज दिसतोय होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर 66 होता अदरसाठी, 64 झालेला आहे अलामीन. सुमन रमेश तुलसी आणि टेक्निकल कॅम्पस 50 होता होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेटसाठी, तो कायम तसाच आहे. 50.32 होता, थोडासा वाढलेला आहे. अदर युनिव्हर्सिटी कॅन्डिडेटसाठी 66 होता, तो 73 झालेला आहे, वाढलेला आहे. त्यानंतर श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पाहू शकताय, कॅप 2 साठी 55 होता, तो होमसाठी आता कॅप 3 ला 62 झालेला आहे, वाढलेला आहे. जवळपास 7 पर्सेंटाईलने कट ऑफ वाढलेला आहे. अदरचा 54 होता, तो देखील 62 झालेला आहे. म्हणजे इथं देखील तुम्हाला जवळपास 6 पर्सेंटाईलची राईज दिसते. सो या कॉलेजचा सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ ज्यांना ज्यांना अलॉट झाले त्यांनी चेक करा. कॅप लिस्ट बनवताना कॅप 4 साठी जाताना कट ऑफ वाढलेले पण आहेत, बऱ्याच कॉलेजेसचे कट ऑफ वाढलेले आहेत. त्यानंतर 62 कडे जातो आपण. श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ बघू शकताय तुम्ही, किती होता कट ऑफ अगोदर 58 होता, होमचा होता 50.59 कॅप 2 साठी, तो कायम आहे तसाच. अदरसाठी 55.27 होता, तो 62 झालेला आहे. सो 7 पर्सेंटाईल अदरसाठी वाढलेला आहे, होमसाठी तसाच आहे. श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ. चलो त्यानंतर शेवटचं कॉलेज आहे दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट स्वामी चिंचोली तालुका दौंड डिस्ट्रिक्ट पुणे. 41.40 होता होम, अदरसाठी 57.81. तेच तुम्ही कॅप 2 साठी पहा, होमसाठी 51.70 होता, तो 50.96 थोडासा कमी झाला आहे. अदरचा 43 होता दत्तकलाचा, आता 68 झाला आहे, म्हणजेच प्रचंड वाढला आहे दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स. सो तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 25 कॉलेज रँकपासून, कुठपासून म्हणतोय मी 25 पासून तुम्ही पाहू शकता, इथून तुम्हाला कट ऑफ वाढताना दिसत आहेत. 92.41 93.10 कट ऑफ वाढताना दिसत आहेत. सो इथून पुढे जे सगळे कॉलेजेस आहेत याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ वाढताना दिसत आहेत. कट ऑफ कमी कुठं झालेले आहेत तर तुम्ही बघू शकताय की कट ऑफ जे आहेत ते इथं कमी झालेले आहेत. कोणते? फक्त जे टॉप 20 कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये थोडासा तुम्हाला कट ऑफ, या टॉप 10 मध्ये तर तुम्ही बघा की फार कमीने तो कमी होताना दिसतोय. सो विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की या व्हिडिओचा फायदा तुम्हाला फक्त यासाठी घ्यायचा आहे की कॅप 4 ची जी तुम्ही ऑप्शन फॉर्म लिस्ट भरणार आहे, 26 ला तुमची सीट मॅट्रिक्स येईल, वॅकंट सीट मॅट्रिक्स, 27 पासून तुमचे जे फॉर्म भरणं सुरू होणार आहे, त्यासाठी तुम्ही तुमच्या पर्सेंटाला मॅच होणारे कॉलेजेस जरूर टाका. खास करून ज्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट केलं की सर मला अजूनपर्यंत कॉलेज मिळालं नाही, त्यांनी तुमच्या पर्सेंटाला मॅच होणारे कॉलेजेस टाका. मित्रांनो, कट ऑफ वाढत देखील आहेत. आणि विशेष म्हणजे मला कम्प्युटरच पाहिजे, मला IT च पाहिजे, मला AIच पाहिजे असं नका करू. मेकॅनिकल पण टाका, सिव्हिल पण टाका, इलेक्ट्रॉनिक्स पण टाका, ENTC पण टाका. का? तुम्हाला इंजिनिअरिंगला जाणं महत्त्वाचं आहे. आणि एक सांगू का, हे सगळेच कॉलेजेस त्यांचा जो क्युरिक्युलम असतो, सगळे जेवढे दाखवलेत मी, हे एक सॅम्पल दाखवले पुण्यातले जे कॉलेजेस, ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातून पुण्यात इंजिनिअरिंग करायचे त्यांच्यासाठी. असं संबंध महाराष्ट्रामध्ये तुमच्या शहराच्या जवळ इतर कॉलेजेस असणारच आहे ना. कोल्हापूरला कॉलेजेस आहेत, सोलापूरला चांगले चांगले कॉलेजेस आहेत, सांगलीला कॉलेजेस आहेत, साताऱ्याला कॉलेजेस आहेत, इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये धुळे आहे, जळगाव आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर, सांगली, सातारा हे पण आहे, कोकणामध्ये कॉलेजेस आहेत, तुमच्या आसपासच्या एरियामध्ये पण खूप चांगले चांगले कॉलेजेस आहेत. तुम्ही त्या पण कॉलेजेसचा विचार करा. फक्त मला पुण्यातच इंजिनिअरिंग करायचं असा पण 8 तास ठेवू नका. तुमच्या एरियातले कॉलेजेस पण खूप चांगले आहेत. एक तर अजून एक मला महत्त्वाची गोष्ट सांगायची की तुम्ही कुठल्याही ब्रँचला जरी ॲडमिशन घेतलं तरी तुमच्याकडे एक अशी इगरनेस पाहिजे की मला त्या क्षेत्रात काहीतरी दी बेस्ट द्यायचं, मला बेस्ट इंजिनियर बनायचं.
तुम्हाला ENTC ब्रँच मिळू दे, सिव्हिल ब्रँच मिळू दे, काम असं करा की त्या कॉलेजला जे कॅम्पसमध्ये कंपन्या येतात त्यांनी तुम्हाला सिलेक्ट केलं पाहिजे, म्हणजे टॉप 5 मध्ये तुम्ही राहिलं पाहिजे, तुमचं काम बोललं पाहिजे, तुमच्या अगोदर तुमचं काम बोललं पाहिजे, तुमचं प्रोजेक्ट वर्क परफेक्ट पाहिजे, तुम्ही जे पण काही करणार आहेत त्या 4 वर्षाच्या क्युरिक्युलममध्ये, इंजिनिअरिंगच्या 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये ती ते बेस्ट करायचं आहे, कॉलेज कोणतं पण असू द्या. शेवटी सगळ्याच कॉलेजेसला सिलेबस शिकवला जातच असतो, असं काही नसतं. कमी जास्त प्रमाणात हे रँकिंग दिलेलं आहे आणि जे कॉलेजेस फार जुने आहेत त्यांचं रँकिंग आपोआपच वर आहे. पण नवीन पण कॉलेजेस खूप सारे या लिस्टमध्ये पण आहेत आणि इतर पण महाराष्ट्रात सगळे कॉलेजेस आहेत जे की खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. सो तुमचं इंजिनिअरिंगला जाणं महत्त्वाचं आहे. सो कॅप 4ची ऑप्शन फॉर्म लिस्ट म्हणजे तुमच्याकडे शेवटची संधी आहे. कृपया ही संधी चुकवू नका. तुम्हाला जर आणखी काही क्वेश्चन्स तुमचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बिग गोष्ट मला सगळ्यात महत्त्वाची सांगायची म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून मला सांगा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुमचे जे इतर गरजू मित्रमैत्रिणी आहेत जे आत्ता सध्या 11वी-12वीमध्ये आहेत त्यांनासुद्धा आपल्या या व्हिडिओ चॅनलची, यूट्यूब चॅनलची माहिती जरूर द्या. त्यांनासुद्धा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, कारण फक्त इंजिनिअरिंग काउन्सेलिंग पुरतं आपलं चॅनल मर्यादित नाही, तर संबंध महाराष्ट्र आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह स्ट्रीमिंग पण करतोय आणि केमिस्ट्री अतिशय दर्जेदारपणे शिकवण्याचा माझा प्रयत्न असतो. सो तुमच्या 11वी-12वीच्या मित्रमैत्रिणींना याविषयी आवर्जून माहिती द्या.